चला सर्वांनी आज आपण लक्ष द्या. आज आपण प्रॅक्टिस सेट किती शिकणार आहे? 29. अत्यंत सोपा असा हा प्रॅक्टिस सेट आहे. आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे, याला साधं रूप द्यायचं आहे. क्लियर? मन लावून लक्ष द्या, डायरेक्ट डोक्यामध्ये जाईल 100%. आता हे फर्स्ट इथं गणित आहे, बरोबर ना? आता आपण काय करायचं आहे, हा पॉवरचा पॉवर आहे तर या दोघांचा काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. पॉवरचा पॉवर असेल तर दोघांचा काय करायचा आहे, मल्टिप्लाय. म्हणजे इथं मी पहिल्याचा आता आन्सर लिहितो. मग इथं पहिल्याचा आन्सर काय होणार आहे, तर 15/12 होणार. आणि जर या दोघांचा मल्टिप्लाय केला 3 मल्टिप्लाय बाय 4 तर आपला आन्सर काय येणार, 15 डिवायडेड बाय 12 आणि 3 4 जा किती होणार आहे, 12. क्लियर? ओके, डन. हे झालं पहिल्याचा आन्सर. या दोघांचा मल्टिप्लाय करायचा, इथे द्यायचा. आता पुढे इथं पण तसंच सेकंडचा आपण इथं आन्सर लिहिणार, बरोबर? या दोघांचा इथं मल्टिप्लाय करायचा आहे. म्हणजे काय होणार, 3 आणि 4 इंटू काय होणार, -2. मग 3 किती होणार आहे, -8. क्लियर? या पॉवरच्या पॉवर असेल, घातांकाचा घातांक, प्लस आणि मायनस म्हणजे इथं काय होणार आहे, मायनस होणार आहे. क्लियर? चला इथं बघा, या दोघांचा आपण मल्टिप्लाय करणार आहे, बरोबर? मग काय होणार आहे, 1/7. ओके, मल्टिप्लाय बाय किती होणार, -3 मल्टिप्लाय बाय किती होणार आहे, 4. 1/7 आणि 3 2 जा किती होणार आहे, 12. -12. 3 4 जा 12 होणार आहे. क्लियर? आणि इथं प्लस आणि मायनस मध्ये काय होणार आहे, मायनस होणार आहे. क्लियर? त्यानंतर आता पण इथं या दोघांचा मल्टिप्लाय होणार आहे. ओके, हे थर्डचा आन्सर आहे. आणि आता हे फोर्थचा आन्सर किती होणार आहे बघा, 2/5. कोणाकोणाचा मल्टिप्लाय होणार आहे, -2 आणि -3. तर मग 2/5 3 2 जा किती होणार आहे, 6. मल्टिप्लाय मध्ये मायनस मायनस काय होतं, प्लस होतं. मल्टिप्लाय मध्ये मायनस मायनस करताना काय होतं, प्लस. आपण रूल्स ऑफ साइन शिकलेलो आहे, बरोबर आहे ना? हा. त्यानंतर आता आपलं लास्ट गणित आहे. किती आहे बाळा, 6. या दोघांचा मल्टिप्लाय करायचा आहे. म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय काय होणार आहे, 4. म्हणजे 6 आणि त्याचा पॉवर किती होणार आहे, 20 होणार. क्लियर? समजलं सगळ्यांना? हा घातांकाचा आपल्या इंडेक्स पॉवरचा रूल्स आहे. हा रूल्स असा आहे, जर a असेल आणि त्याचा घातांक m असेल आणि त्याचा घातांक n असेल तर a हा ऍडिजिट बेस तसा राहतो आणि या दोघांचा काय होतो, मल्टिप्लाय होतो. हा रूल्स आहे. हा काय रूल्स आहे. क्लियर? एवढा हा क्वेश्चन क्लियर झाला? ठीक आहे. चला आता सर्वात जे काही महत्वाचं आहे, हा झाला आपला क्वेश्चन नंबर किती झाला रे, 1 झालेला आहे. क्लियर ना? लक्ष द्या, सर्वात महत्वाचं की हा झाला आपला क्वेश्चन नंबर किती, 1. किती, 29 मध्ये. आता आपण पुढे जाऊया. आता हा या क्वेश्चन नंबर 5 झाले. आता क्वेश्चन नंबर 6. इथं 6 चा आन्सर बघा. क्लियर? किती आहे बाळा, 6/7 आहे. त्याचा आता किती येणार, 5 आणि 2 चा आपल्याला मल्टिप्लाय करावा लागणार. म्हणजे आन्सर येणार 6/7 चा काय होणार, 5 2 जा 10. इथं दोन्ही प्लस आहेत, त्यामुळे इथं प्लस करण्याची गरज नाही. लक्ष द्या. क्लियर? पॉवरच्या पॉवरचं आपल्याला काय करायचं असतं, गुणाकार करायचा असतो, मल्टिप्लाय करायचा असतो. आता इथं बघा, आपण 7 चा आन्सर बघणार. 7 चा आन्सर आहे 2/3. या दोघांचा हा पॉवर आहे. म्हणजे -4 आणि 5 चा काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. काय होणार आहे, मल्टिप्लाय. मग 2/3 सांगा बरं, 5 4 चा किती होणार आहे, 20. 5 4 चा किती होणार आहे, 20. समजलं सगळ्यांना? क्लियर? समजलं? हा. लक्ष द्या पाठीमागचा. आता आहे 8. 8 चा आपण इथं आन्सर लिहूया. काय आहे रे, 5/8. कोणाचा मल्टिप्लाय करणार इथं, 3 आणि -2 चा.
मग 3 मल्टिप्लाय बाय -2 मग काय येणार आहे आन्सर 5/8 5 3 2 चा किती होणार -6 पॉवर येणार त्याच्या डोक्यावर बरोबर आहे ना 3 2 चा 6 मल्टिप्लाय करताना प्लस मायनस काय होतं मायनस होतं ओके चला आता आपण इथं जाऊया 6 वर जा या दोघांचा मल्टिप्लाय करायचा मग काय होणार आहे रे बाळा याचं काय होणार आहे आपल्याला इथं काय होणार आहे 3/4 मल्टिप्लाय बाय 6 वन जा किती होणार आहे 6 याचा त्याचा मल्टिप्लाय इथे लिहून टाकायचा क्लियर चला आता पुढे 2/5 किती होणार आहे मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय बाय किती होणार आहे 2 मग 2/5 आणि 3 2 चा किती होणार आहे 6 3 2 चा किती होणार आहे 6 होणार आहे पॉवर कोणाचा यांचा हा जरा पॉवर इथं लिहायचा आहे अगदी त्याला जवळ इतक्या दूर लिहायचं नाही आहे क्लियर तर हे 3 2 चा 6 त्या अंडर ब्रॅकेटचा पॉवर होणार आहे मल्टिप्लाय करताना प्लस मायनस काय होऊन जातं मायनस होऊन जातं रूल्स ऑफ साइनचा व्हिडिओ एकदा बघा डायरेक्ट डोक्यात जाणार 100% जाणार क्लियर तर हे काय होतं पॉवरचा पॉवर करताना काय करायचं आहे तर आपल्याला दोघांचा मल्टिप्लाय करायचा आहे एकदम साधं आणि सिंपल सर्वात महत्त्वाचं की रूल्स ऑफ साइन लक्षात ठेवायचे आहेत बाकी याच्यामध्ये काही कठीण नाही आहे आता याच्यामध्ये आपल्याला हा सेकंड क्वेश्चन आहे काय म्हणतो बाळा युजिंग फॉर पॉझिटिव्ह इंडिकेट्स करायचं आहे आता इथं हे पहिलं गणित आहे याचा आपण इथं आन्सर लिहूया याला उलट करायचं काय करायचं रे उलट करायचं म्हणजे काय होणार 7 वरी जाणार काय करायचं 7 काय होणार मला सांग बरं हे जे 7 आहे हे वरी जाणार आणि 2 कुठे येणार खाली येणार म्हणजे हा आपोआप काय होऊन जाणार पॉझिटिव्ह होणार बरोबर का नाही त्यानंतर सेकंडचा आन्सर सांगा हा 3 कुठे जाणार रे वरी जाणार 11 कुठे येणार खाली येणार आणि हा आपोआप पॉझिटिव्ह होऊन जाणार बरोबर डिनॉमिनेटरला न्यूमरेटर करायचं न्यूमरेटरला डिनॉमिनेटर करायचं बरोबर का चला आता आहे थर्डचा आन्सर लक्ष दे रे बाळा 1/6 मग 6 ला काय करायचं रे या 6 ला वरी न्यायचं आणि 1 ला कुठे आणायचं खाली म्हणजे हा आपोआप काय होऊन जातो पॉझिटिव्ह याला असं सुद्धा लिहू आपण शकतो कारण डिनॉमिनेटर ज्याला नसतो त्याला डिनॉमिनेटर 1 असतो त्यामुळे ती काही लिहिण्याची गरज नाही बरोबर आहे की नाही लय सोपं आहे डायरेक्ट डोक्यामध्ये जाईल क्लियर आता तिकडे बघा याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे किती असणार 1 असणार म्हणजे हा 1 वरी जाणार आणि y कुठे येणार खाली आणि त्याचा पॉवर काय होणार पॉझिटिव्ह होणार समजलं पक्क कळालं क्लिअर कळालं हा होता आपला एक्सरसाइज किती नंबर होता आपला हा एक्सरसाइज नंबर किती आहे 29 अत्यंत साधा आणि सोपं याच्यामध्ये काही कठीण नाही आहे फक्त लक्ष द्यायचं क्लियर थँक्स